आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वृंदा, तुझ्या मागचं दुष्टचक्र संपलं का नाही आता? अशी संकट सगळी येतच राहतात. देव परीक्षा बघत राहतो बाई. आपण विश्वास ठेवायचा. मास्तर, तुमच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं बाई. हो, नाही नाही, खरं खूप मोठं ओझं हलकं झालंय माझ्या डोक्यावरचं. आणि ते सगळं या मुलांनीच हलकं केलेलं आहे. सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली. हो, हा. माझी वृंदा अगदी जिद्दीनं लढली. बाबा, मी एकटी नाही, तुम्ही सगळे सोबत होतात म्हणून हे शक्य झालं. समीर आणि ओबीशी तर मी इतकं वाईट वागले तरीही सोबत राहिले ते. आणि अजिंक्य सर हे सगळे तर सोबत होतेच, पण तुम्ही तिथे समोर उभं राहून सगळे वार स्वतःवर झेललेत, लढलात आणि जिंकलात. आज मी या घरात परत आले ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. कॉंग्रॅच्युलेशन्स डॅडा, माझा डॅडा केस जिंकला. ये अजिंक्यराव, खरंच तुमचे जे काही आमच्यासाठी सगळ्यांसाठी केलंय ना, त्यासाठी शब्द अपुरे आहेत. तुमचे उपकार आयुष्यभर विसरू शकणार नाही मी. असं का बोलताय मास्तर? नाही, मला बोल दे जरा. काय या मधल्या काळामध्ये अशी वेळ आली होती की मी माघार घेऊ की काय, असे विचार डोक्यामध्ये सुरू होते. पण खरं सांगतो, तुम्ही आणि माझ्या वृंदाने मला पुन्हा पुन्हा नव्याने उभारी दिली. म्हणजे तुमच्यावर विश्वास नव्हता असं काही नाही, पण तरी शेवटी बाप होतो ना मी. नाही, पण खरंच म्हणजे तुमचे उपकार न विसरता येण्यासारखेच आहे. मी सदैव ऋणी राहीन तुमचा. आणि तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे तुमची फीस सुद्धा मीच देणार. नाही नाही मास्तर, तुम्हालाही माहितीये मी याच्यासाठी केस नाही लढलोय. अजिंक्यराव, असे काय बोलताय? हे काय ओळखता येत नाही तुम्हाला? हे काय पांढरे का उघड झाले का? तेवढा माणूस नक्कीच ओळखताय तुम्हाला. पण खरंच अजिंक्यराव, माणसांसाठी, माणसातल्या चांगुलपणासाठी, त्यांच्यातल्या सच्चेपणासाठी तुम्ही अगदी स्वतःला झोकून देऊन मेहनत करता. अजिंक्यराव, हे तुम्ही जे आमच्यासाठी सगळं केलं त्याची छोटीशी परतफेड म्हणून. मास्तर प्लीज प्लीज नको, ऐका माझं. मास्तर राऊत, आम्ही दोघेही तुमच्यासारख्या माणसांशी जोडले गेलो, हे काय कमी आहे का? आमचं भाग्यच आहे ना. शमिकाला तुम्ही आपली नात म्हणून वागवलात, हेच गिफ्ट आहे आमच्यासाठी. पण हे आमचं सुद्धा भाग्य आहेच की, नाही का? नाही, पण व्यवहारात चोख असावं माणसा. हे फी तुम्हाला घ्यावीच लागेल. घ्या घ्या घ्या. हो बाई. बरं ठीक आहे, ठीक आहे. एका अटीवर घेतो. हे पैसे तुम्ही बर्फीसाठी गुंतवाल आणि ती मोठी झाली की तिला द्या. चालेल? माझ्यातर्फे एक छोटं गिफ्ट म्हणून समजा. मग तसं असेल तर आमच्या शमिकाला आमच्याकडून पण गिफ्ट मिळायलाच हवं. त्याची काय गरज आहे? हक्क आहे तिचा अजिंक्य सर. बर्फीला मोठ्या बहिणीसारखं सांभाळलंय तिने. हो, आपल्या मोठ्यांनाही जमणार नाही तितक्या गोष्टी सहज केल्यात तिने या दिवसात. खरे ग बाई. त्यामुळे या पैशांची गुंतवणूक जशी बर्फीसाठी होईल तशी शमिकासाठी सुद्धा होणार. आमच्याकडून गिफ्ट. हो की नाही बाबा? हो हो, म्हणजे काय, अगदी बरोबर बोललीस तू. बघितलं का अजिंक्यराव, याला म्हणतात सुवर्ण मध्य. वा, उत्तम. बरं, मला वाटतं तुम्हाला सुद्धा हे चालेल अजिंक्यराव, नाही का? आता काय तुमची इच्छा. चालेल काय, धावेल.
नाहीतर आपण धावायला लावू. पण मी काय म्हणत होतो, आई घरी आल्यापासून मस्त असा घमघमाट सुटलाय. काहीतरी स्पेशल बनवलंयस ना तू? तर आण ना लवकर प्लीज, खूप भूक लागली मला, प्लीज आण लवकर. बाई बघितलं, शेवटी माझं लेकरू ते. त्याला बरोबर कळलं बाई आईनी गोड काहीतरी बनवलंय म्हणून. नाही तुम्ही सगळे बसा, मी गोड घेऊन येत. लवकर 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 आले बाई आले. लवकर लवकर काय धावणार आहे बाई मी. काय ग बाई. सावकाश. ग्रॅनी गोड आणते, तोवर आपण एक गंमत करूया. हो गम्मत. काय बाबा गम्मत? सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. बर. हिने काय बनवलंय काय? आली आली. याच्यामध्ये चिठ्ठ्या आहेत. प्रत्येकाने एक एक चिठ्ठी उचलायची आणि त्याच्यामध्ये जे लिहिलंय ते करून दाखवायचं. अरे बापरे, आलंच का परत हे? अवघड आहे आता माझं. चालेल, मी उचलतो पहिले. नाही नाही, तू नाही. आज आपण समीर अंकल पासून सुरुवात करूया. चला, ऑल द बेस्ट दादा, ऑल द बेस्ट. अरे हे काय, गायचं पण आणि नाचायचं पण. वा, चला चालू. बरं ठीक आहे. म्हण गाणं. ठीक आहे, भोगा आता. मला जेवढं येतंय थोडं तेवढं गातो मी. हा हो. गोमू संगतीनं माझ्या तू येशील का. डान्स पण करायचंय, नुसतं गायचंच नाहीये. असं तुला लक्षात आहे का? हो, चला. चला. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. तुझ टपोर डोल जस कोल्याच झालं. माझ काळीज भोळ त्यात मासोली झालं. माझ्या पिरतीचा तुफान सुटलाय वारा वारा वारा.